जो होतील. पहिला चेंडू लेग साइड खेळायचा प्रयत्न होता. बघूया लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू वेगाने आले, चेंडूला फील्ड करतील आणि एक सिंगल धाव. बघा जे आज जर संघ खेळतात त्यांच्यासाठी अजून एक कॉल असेल. गवतामध्ये जे चेंडू भासला म्हणजे हरवला, बॅटरी खेळल्यानंतर फक्त तुम्ही 4 धावा घेऊ शकता धावून. ओव्हर थ्रो मध्ये तुम्ही 6 धावू शकता. हे लक्षात घ्या. पंच दर्शवतील, पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर थ्रो मध्ये तुम्ही धावू शकता किती धावा, परंतु बॅटरीने जर शॉट खेळला, चेंडू जर गवतामध्ये हरवला, फक्त तुम्ही 4 धावा धावून घेऊ शकतात. कारण तू कार्पेटनी बॉल ट्रॅव्हल झालाय या अनुषंगाने. प्रेमित राऊत, प्रेमितने काल सुद्धा चांगली बॅटिंग केली. जेव्हा पालघर डिस्ट्रिक्ट अश्विनच्या माध्यमातून एरिया वाईज संघामध्ये खेळत होता. आज पाहू शकाल तालुका हाफ आहे. बघा पहिला षटक मार्गस्थ अरविंद पाटील इंट्रोड्यूस केला गेलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव नक्कीच खर्च केली आहे. यावेळेस प्रेमित राऊतसाठी थोडासा क्षेत्राचा बदल केला गेलाय. यावेळेस प्रेमित राऊतने फटका तर खूप सुरेख खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु चेंडू निघून जाईल काउक कॉर्नरच्या वरतून. प्रेमित राऊतच्या बॅटमधून पालघर धमाका, षटकार, 6 धावा. बघा प्रेमित राऊत ते खेळपट्टी कशा प्रकारे खेळते त्यांनी कालच्या दिवसामध्ये पाहिलंय. त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. 5 षटकामध्ये 100 धावा बनवायचे, प्रत्येक षटकामध्ये 20 ची सरासरी गाठायची आहे. आणि बॅटिंग ऑर्डर खूप सुरेख आहे संघाकडे. ती बॅटिंग ऑर्डर यूज करावी लागेल. प्रत्येक फलंदाज मोठे फटके खेळावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये आल्याबरोबर. यावेळेस बॅकफुट लावून खेळायचा प्रयत्न होता. स्वतःवर निराश आहे प्रेमित राऊत. बघा त्याच्याकडे मैदानाच्या चोहीकडे फटके खेळण्याची कुवत आहे. त्याच्याकडे स्वीट शॉट आहेत, पॅडलशिप शॉट आहेत, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला चांगला खेळतो, विकेट लॉंग ऑनला सुद्धा चांगले फटके घरत नाही. आणि या इनिंग्समध्ये सुद्धा पाहू शकाल 15 धावा खर्च केल्यात अरविंद पाटीलने. तर बरं सुरुवात समसमान झाली आहे, परंतु धमाका षटकामध्ये 22 धावा आल्या तिकडून चांगल्या धावा कुठल्या गेल्या बघा. दुसऱ्या षटकामध्ये 26 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा आल्या, चौथ्या षटकामध्ये 21 आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये 13 धावा अशा पहिल्या इनिंग्समध्ये हरले धावा चॅलेंज केलं गेलं. तर बघा आपण अष्टपैलू खेळाडू आहे महाराष्ट्र पोलीस यावेळेस अजय जाधव पुढे मागवत सज्ज होईल. धमाकाच्या षटकाची सुरुवात शॉर्ट बॉलने केली आहे. सिंगल धाव परिपूर्ण केलं जाईल. बघा दुसऱ्याचा प्रयत्न करतील का प्रेमित. पुढे निरंजन पुढे सरसावले तर प्रेमितनी नकार दिलाय. अंडरम थ्रो केला गेला. खेळाडू पाहू शकाल स्क्वेअर लेगला होते. बघा निरंजननी 2 चेंडू खेळले, 2 चेंडू 2 वर बॅटिंग करतायत. धमाका षटक मार्गस्थ आहे. निकास स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यूट्यूब लाईव्ह पाहतोय. कॅमेरामॅन कौशल आमच्या बरोबरीने आहेत. आजच्या दिवसामध्ये प्रिन्स सिंग आहेत ऑनलाईन स्कोरर. समोरच्या कक्षामध्ये पाहिलं तर कालपासून आपण एक सुरेख आवाज ऐकतोय. मनीष चौधरी सातपाडी अप्रतिम समालोचक त्यांच्या माध्यमातून पाहिलं जातं. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. टर्नमॅनला खेळाडू आहे. चेंडू नक्कीच बघा संघाचे संगमालक आहेत पीके शेठ. चेंडूला फील्ड करतील. 2 चेंडूमध्ये 2 धावा. अजूनही येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये यावेळेस स्लोवन चेंडू. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी विजयासाठी प्रत्येक षटकामध्ये 26 ची सरासरी गाठावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी प्रत्येक षटकामध्ये 26 धावा बनवाव्या लागतील. 18 मध्ये 78 ची गरज. बघा आबा
नवीन गोलंदाज सज्ज झालेत. गोलंदाज माखवर निरंजन ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न होता. पहिला सिंगल घेतली. सिंगल धपणे पुढे सरसावलं. धावसंख्या 23-23, लॉस ऑफ 0 विकेट. 99चा पाठलाग करा दोन्ही बनवायचे आहेत. यावेळेस फटका सुरेख खेळा बघूया परत एकदा. कोमल हिरवळे आहेत तिकडे. कोमल हिरवळे चेंडूला जादू करू शकले नाहीये. सेक्सी बॉबी चेंडूवर आले परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या. बघा कोमल यांच्या हातामध्ये चेंडू होत नाहीये. मला असं वाटतं की सचिन सर त्यांचं नाव कोमल आहे, हात सुद्धा कोमल असतील, चेंडू बसत नाही हातामध्ये. आबा यांना इंट्रोड्यूस केला गेला. बघा सेक्सी बॉबी या गोळ्या अजून थांबवल्या गेल्या. वेगळी प्लॅनिंग आहे कारण मोठं लक्ष्याचं पाठलाग करायचं आहे. बॉबीला इंट्रोड्यूस केला गेला. बैठा खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या वरती चेंडूला पाठवून दिलाय. प्रेमित राऊत एक मात्र असा खेळाडू जो झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. फलकावर तब्बल लगावले गेल्या. 31 धावा 31. बघा पहिल्या दिवशी जो संघ क्वालिफाय झाला 2 गाव 1 फॉर्मॅट मध्ये ताई पॅकर्स टेंभोडे संघ. कालच्या दिवसामध्ये पाहिलं पालघर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या एरिया वाईज जे फॉर्मॅट होतं त्यामधून धीरज हिरोन पालघर संघ क्वालिफाय झाला सेमीफायनल मध्ये. त्यावेळेस पाहू शकाल अजून एक डॉट बॉल आलाय. दबाव नक्कीच बॅटिंग करणारा संघावर सुद्धा आहे. येणारे अजून चेंडू असतील या इनिंग्स मध्ये. तब्बल 14 चेंडू 14 मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी. 69 69 धावांचं लक्ष. बघा 14 मध्ये तब्बल तुम्हाला 12 षटकार खेचायचे हा सामना जिंकण्यासाठी. पुढे ससम खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला. दबाव पूर्णपणे यावेळेस SRG उर्वी 11 बोईसर या संघावर आपण पाहू शकाल पूर्णपणे दबाव आहे. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. लेक्स्टमला पाचवर चेंडू गेला डायरेक्ट हिट. निरंजन घरात यावेळेस धावची चोर बाद गॉन. बघा फलंदाज बाद झालाय आणि यावेळेस षटक संपले गेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक लगावले गेला. मात्र 31 वर पहिला गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील मिस्टर किरण जाधव बॅटिंग साठी. बघूया चौथ्या गोलंदाज सेक्सी बॉबी येईल की दुसरा कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. बघा आमच्या बाजूला एक चिमुकला आहे. तो सांगतो की सेक्सी बॉबीची गोलंदाजीला पाहिजे आहे. हेअरस्टाईल खूप सुरेख आहे. ऑफसाईडला फटका खेळायचा प्रयत्न होतो. विकीला इंट्रोड्यूस केला गेला. विकीचा पहिला चेंडूवर सिंगल आलाय. एक सिंगल धाव. षटक संपला गेला. बघूया शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज सेक्सी बॉबी गोलंदाज मागवर येतील का पीके शेठ स्वतः गोलंदाज मागवर येतील. थोडासा बदल करतायत क्षेत्रक्षामध्ये. पीके शेठ पाहू शकाल थर्डमॅनला होते. यावेळेस कोमल हिरवले यांना थोडं चर्चा करतायत पाहू शकाल.
बघ सॅक्सीचा पहिला चेंडू पाहू शकाल, बॅटची कडा नक्कीच लगावली गेली होती, झेल सुटलाय. बघा बॉबी कधी मार्कवर आहे, बॉबी विकेट किपर आहे. बॉबी जसं वाटलं की बॉबीने झेल टिपलाय, परंतु विकेट किपर बॉबी यांच्याकडून झेल निसटला होता. पहिला चेंडू निर्धाव, सॅक्सी बॉबी मुळे मार्कवर सज्ज झालाय. दुसरा चेंडू डाऊन द ग्राउंड, लगॉफला क्लिअर करत प्रेमित राऊतच्या बाजून षटकार, 6 धावा. बघा प्रेमित राऊत चांगली बॅटिंग करतोय, इंटरव्यू करतोय. आतापर्यंत प्रेमित यांची गोष्ट केली तर बघा 20 चेंडून 43 वर बॅटिंग करतोय प्रेमित. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल इनिंग्स मध्ये. प्रेमित राऊत स्ट्राईक वर आहे. सेक्सी बॉबी गोळी मार्कवर सज्ज होईल. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, बघा स्लोवर डिलिव्हरी टाकली. बघा पहिला चेंडू खूप वेगाने होता, दुसरा चेंडू ब्लॉक वर टाकायचा प्रयत्न केला, त्यावर षटकार आला. यावेळेस थोडासा चेंडूला मागे ठेवला, तो स्लो टाकला गेला. ही खासियत आहे या गोलंदाजीकडे, व्हेरिएशन आहे. बघा 6 चेंडू 6 प्रकारे टाकण्याची किमी आहे खेळाडूकडे आहे. त्यांनी दर्शवले पहिल्या 3 चेंडू मागे. यावेळेस वेगवान चेंडू बैठक खेळला गेला, स्वतःला झोकू दिला, चेंडूला पाठवून दिला लॉंग लेग रिजन मध्ये. कार्पेटला रोड चेंडू निघून जाईल. पायाने चेंडूचा प्रयत्न बघूया, तिकडे खेळाडू आहेत. आबा यांना झाडाला ब्रश झालेत, इजा झाली आहे का पाहायचं, परंतु नाही, चौकार आलाय. 47 वर 22 चेंडू 47 वर पोहोचलेत मिस्टर प्रेमित. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा 47 वर खेळत आहेत प्रेमित आणि 50 धावा सांघिक आहेत. शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी या षटकामधला. बघा 50 धावा परिपूर्ण करतील का प्रेमित राऊत या स्पर्धेमध्ये. यावेळी जोडवला आणि 50 धावा परिपूर्ण. बघा प्रेमित खूप सुरक्षित तुम्ही बॅटिंग केली आहे, हार्ड लक, परंतु संघ मागे राहिला, परंतु तुम्ही मनच जिंकलं. चांगले बॅटिंग, कॉंग्रॅच्युलेशन्स पीके शेट आणि पीके अँड सन्स डोंबिवलीकर. प्रेमित गुड बॅट, चांगली बॅटिंग तुम्ही केली आहे. चला पुढील सामना असेल कनक 11 भांडूप. अजय सर आपण लगेच क्षेत्र लगेच सजून घ्या. विनंती असेल वालके स्पोर्ट्स आपली बॅटिंग लगेच तयार ठेवायची. आमच्या उजव्या श्रीदा दक्षता की आपल्या उजव्या बाजूने आपले बॅटर पाठवायचे आहेत. श्री ही दक्षता घ्या. वालके स्पोर्ट्स संघ आपल्या बॅटरला घेऊन आमच्या उजव्या बाजूला यायचं. तिकडे प्लॅटफॉर्म आहे, त्या बाजूने बॅटिंग साईड पाठवायची. प्लीज या, चला लगेच. यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत मनीष चौधरी यांचा मायक्रोफोनवर. हॅलो चेक